मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित आणि ऐतिहासिक भव्यता असलेला राजा शिवाजी हा चित्रपट करमाळा येथील बायपास रोडवरील चांदगुडे सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर रांगा लावल्या आहेत. चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी चित्रपट असल्याची पावती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास पडद्यावर अनुभवताना नागरिक भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. आमचे प्रतिनिधी जयंत दळवी यांनी. कसं वाटलं आपल्याला? थोडी प्रतिक्रिया द्या. नाही मग काय ऍक्टर्स बद्दल रितेश देशमुख कांनी काढलेला आहे मूवी, कसा वाटला? राजांची बाकीच्यांची भूमिका कशी वाटली? सलमान खानची भूमिका मस्त वाटली. काकू कसं वाटलं पिक्चर? हा, काय आवडलं पिक्चर मधलं? कसं वाटलं पिक्चर? हा, दे प्रतिक्रिया. भारी होता पिक्चर, एक नंबर. बाकी काय नाही, मस्त होता पिक्चर. राजांची आणि बाकीच्यांची भूमिका कशी वाटली? मस्त होते, एक नंबर होती. सगळ्यांनी स्वतःची मिळालेली भूमिका उठवली चांगली. आपल्याला द्यायची प्रतिक्रिया काय मूवी बद्दल? आता आलेत काय? बरं आपली काय प्रतिक्रिया मूवी बद्दल? एकदम सुंदर आहे. थांबा नीट बोला. कसं वाटलं जरा सविस्तर सांगा ना. सुंदर आहे. हा, आपला इतिहास एकदम आठवतो आपल्याला पिक्चर बघून. बरं, धन्यवाद. नमस्कार, मी निखिल चांदगुडे सिनेमा मूवी थिएटर करमाळा येथील ओनर. काल राजे शिवाजी हा मूवी प्रदर्शित झालेला आहे सर्वत्र, पूर्ण देशभरात. रितेशजी देशमुख यांनी मुख्य भूमिका आणि याचं दिग्दर्शन केलेलं आहे. तरी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन आपण हा आवर्जून मूवी बघावा. मूवीमधील सर्वच कलाकारांनी, जे संजय दत्त असतील, सलमान खान असतील, विद्या बालन आहेत, सचिन खेडेकर आहेत, जितेंद्र दोशींचा छोटासा रोल आहे, महेश मांजरेकर आहेत, सगळ्यांनी उत्तम प्रतीचे त्यांची कलाकृती प्रदर्शित केलेली आहे. म्युझिक बद्दल बोलायचं गेलं तर अजय अतुल यांनी म्युझिक कंपोज केलेलं आहे. उत्तम प्रतीचं म्युझिक कंपोज केलेलं आहे. आणि रितेश देशमुख यांनी एक चांगल्या प्रकारे महाराजांची जी सुरुवातीपासूनचा काळ आहे तो, आणि स्वराज्य बांधणीचा जो काळ आहे आणि ते शेवटच्या लढाईपर्यंत एक त्यांनी चांगली भूमिका यामध्ये बजावलेली आहे. आपण सर्वांनी हा चित्रपट आवर्जून बघावा असं मी आपल्याला आवाहन करतो. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजावर राजा शिवाजी पिक्चर जो आलेला आहे तो अतिशय सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा जे ओरिजिनल मावळा म्हणून रितेश दादा देशमुख यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. आज लातूर जिल्ह्यातील बाबळगावसारख्या खेडेगावातून हा पिक्चरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाची जी भूमिका करणारा रितेश दादा, या पिक्चरमुळं आज संबंध हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाने डंका वाजणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवाजी हा पिक्चर बघितल्यानंतर डोळ्यात अश्रून होतात, अंगावर शहारे उभा राहतात. कळतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तुम्हाला सांगतो, जे 18 पगड 12 बलुतेदाराला घेऊन स्वराज्य कसं निर्माण केलं हे या पिक्चरमधून दाखवण्याचं रितेश दादांनी काम केलेलं आहे. रितेश दादासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक कट्टर शिवभक्त मावळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेले, त्याबद्दल त्यांचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आस्था आहे, महाराष्ट्राची आस्था आहे, अस्मिता आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पिक्चरमध्ये, राजा शिवाजी महाराजमध्ये बॉलिवूडमध्ये अनेक मोठे मोठे कलाकार आहेत. म्हणून महाराष्ट्रातील तमाम सर्व 18 पगड 12 बलुतेदार समाजातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे, सर्व शिवभक्तांना आवाहन करण्यात येत आहे की राजा शिवाजी हा पिक्चर आपण बघावा. छत्रपती शिवाजी महाराजावर एक महाराष्ट्रातील मराठी कलाकार इतिहासात पहिल्यांदाच
मराठी कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतोय आणि हे सर्वांनी पाहावं. आपल्या लहान लहान मुलांना, आई वडील, आपल्या माता माऊलीला, आपल्या भगिनीला, आपल्या बायकोला, ह्या सर्वांना घेऊन हा पिक्चर बघावा आणि छत्रपती शिवाजी महाराजावर जो आधारित पिक्चर आहे. Thanks for watching Ekmat Digital.